पवई येथील भीमनगरमध्ये 600 झोपडपट्ट्यांवर जी कारवाई 2 दिवसापूर्वी झाली ती कारवाई टोटली बेकायदेशीर आणि चुकीची आहे। या कारवाईच्या संदर्भामध्ये भारतीय दलित कोब्रा आणि इतर संघटनेच्या माध्यमांनी ॲडव्होकेट विनोद सातपुते यांच्या मार्फत आम्ही सर्व बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि उच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत की मानवी हक्क आयोगाला झोपडपट्टी पाडण्याचे आदेश देता येतात का। या झोपडपट्ट्या जर 2000 पूर्वीच्या असतील तर या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झाल्याशिवाय लोकांना बेघर करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे काय आणि झोपडपट्टीतल्या लोकांवर ज्या खोट्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज जो झालेला आहे त्यामध्ये गोरगरीब लोक लहान लहान बाळं 16-17 वर्षाच्या मुली यांना जी मारहाण झालेली आहे याची चौकशी आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्याचे म्हणजे आदेश द्यावेत चौकशीचे अशी विनंती करणार आहोत। भीमनगर इथली झोपडपट्टी ही 2000 पूर्वीची झोपडपट्टी आहे आणि 2005 मध्ये बॉम्बेच्या झोपडपट्ट्या महाराष्ट्र शासनाने उद्ध्वस्त केल्यानंतर मी 36 दिवसाचं उपोषण आझाद मैदानाला बसलो होतो आणि त्यामध्ये पवई येथील भीमनगरच्या झोपडपट्टीला जीवदान मिळालं। पण हे जीवदान मिळत असताना काल परवा एका बिल्डरच्या फायद्यासाठी 1000 कोटीपेक्षाही जास्त रक्कम असलेला प्लॉट रिकामा करून बिल्डरच्या घशात करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असा तिथल्या जनतेचा आरोप आहे। आणि हा आरोप असताना त्या ठिकाणी वॅकेट जमिनीवर प्रायव्हेट बाउन्सर हे महानगरपालिकेने नेमले ते कोणत्या आधाराने नेमले त्यामुळे आमची अशी मागणी राहील मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक तर आहे त्या ठिकाणी आमच्या लोकांना तिथं राहू द्या। आता पावसाचे दिवस आहेत आम्ही त्या प्लॉटच्या बाजूलाच गोरगरीब दलित अनुसूचित जातीचे लोक अल्पसंख्याक समाजाचे झोपडपट्टीवाले बेघर अवस्थेत उघड्यावर तिथं बसलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान मारलेले त्यामुळे झोपडपट्टीवाले या प्लॉटचा ताबा सोडणार नाहीत आणि त्याच ठिकाणी शेल्टर मारून उभे राहतील जोपर्यंत माननीय उच्च न्यायालय या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात आणि या लोकांच्या झोपड्या कायम करण्यासंदर्भात आदेश देत नाही तोपर्यंत एकही झोपडपट्टीवाला तिथं असणार नाही। पावसाळ्याच्या दिवसामुळे मला बॉम्बेला पोचता आलं नाही तरीसुद्धा झोपडपट्टीच्या न्याय हक्कासाठी भारतीय दलित कोब्रा कटिबद्ध आहे आणि माननीय विनोद सातपुते यांच्या मार्फत ही झोपडपट्टी पाडली जी बेकायदेशीर पद्धतीने पाडलेली आहे। तिथं 16-17 वर्षाच्या मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं अटक केलं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी बाउन्सर कसे गेले झोपडपट्टी पाडण्याचं कारण काय याच्या चौकशी संदर्भामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही लोकांना बेघर करू नका त्यांना उद्ध्वस्त करू नका अन्यथा पुन्हा एकदा आम्हाला मंत्रालयाकडे झोपडपट्टीवाल्यांना घेऊन चाल करावी लागेल। जय भीम।